देवाची वारी कीर्तनाची वारी। मंडळी, चला तर मग आपल्या कीर्तनरूपी सेवेसाठी कीर्तनकारांनी आज कुठला अभंग घेतला आहे ते पाहूया। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा झाले हो साजने झाले हो साजने साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध विठ्ठले आवडे बौद्ध विठ्ठले आवडी आवडी
भक्त ऐसे जाना जे देहे उदास भक्त ऐसे जाना जे देहे उदास भक्त ऐसे जाना जे देहि 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 उदास गेली आशा पाशाने वारोने गेली आशा पाशा निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण गेले आशा पाशाने वारोने गेले आशा पाशाने वारोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो ज्याचा झाला नारायण बडे जन जन माता पिता नावडे जन जन माता पिता नावडे जन नावडे जन माता पिता नावडे नावडे जनाधन माता पिता नावडे जनाधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनाधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता विषय तो ज्याचा झाला नारायण विषय तो ज्याचा झाला नारायण विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोणे
विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकळे पडू नेदी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्यकर्म भावे साय घातली या भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचं भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतन करता निवडलेला आहे. महायोग पीते तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान मन. चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री राधा मेरी स्वामिनी में राधा तेरो दास. जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणों में वास. मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी. या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक है पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक है पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. महाराज सांगतात भक्त ज्याला म्हणतात जो देवापासून विभक्त नाही तो भक्त. देवापासून बरं देवळापासून नाही. नाही तर हल्ली मंदिराच्या जवळपास बरेच लोक राहतात. मग सगळे लोक का देवाचे भक्तच झाले का? नाही. जो देवापासून विभक्त नाही तो भक्त. म्हणून कबीरजी महाराज म्हणतात जब तक नाता जगत में है तब तक भक्त ना होय. नाता तोडो हरी भजो भक्त कहावे सोय. जोपर्यंत तुम्ही प्रापंचिक जीवनातील नाती तोडत नाही त्या भगवान परमात्म्याशी नातं कनेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे भक्त होणार नाही. कारण नाती याचा अर्थ जर आपण पाहायला गेलं ना अधिक ती म्हणजे जी आपली नाहीतच ती नाती. किंवा गणगोत या शब्दाचा जर आपण लॉंग फॉर्म पाहिला गणगोत म्हणजे नेमकं काय? आपल्या नात्यातलीच माणसं आपल्याला गोत्यात आणतात त्यांना गणगोत असं म्हणतात. म्हणून महाराज सांगतात नातेवाईकांचा संबंध कुठपर्यंत हो? जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत नातेवाईकांचा संबंध. माझी आई माझे वडील माझी पत्नी माझा परिवार माझा प्रपंच कुठपर्यंत नाती? जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे. महाराज सांगतात नाही कुणाची कुणी तुझे नव्हे रे कोणी. तुझं या जीवनामध्ये कुणीही नाही. प्रापंचिक जीवनामध्ये नाते कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत तुझ्या देहामध्ये प्राण आहे. ज्या दिवशी का देहातला प्राण निघून गेला त्या दिवशी प्रापंचिक जीवनातील नाती इथंच संपतील. पण त्या भगवंताचा संबंध तुझ्या देहाशी नाही तर तुझ्या जीवाशी आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? पांडुरंगे ओ पांडुरंगे जीवाचा जीव लगे ओ पांडुरंगे. पांडुरंगे ओ पांडुरंगे जीवाचा जीव लगे ओ पांडुरंगे. म्हणून सगळ्यांचा मनातून त्याग करा पण त्या भगवान परमात्म्याशी नातं कनेक्ट करा. माऊली ज्ञानोबाराय देखील ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगतात. या ठिकाणी गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार. तो पहिला आरतू म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिजा तीर्थी जा
आणि जे ज्ञानिया चौथा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भक्ताचे 4 प्रकार आहेत. पहिला भक्त म्हणजे अर्थभक्त. काही भक्त असे असतात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात, पण कशाकरिता, केव्हा करतात, जेव्हा जीवनामध्ये काही संकट आलं, दुःख आलं, वाईट प्रसंग आला, तेव्हा लोकांना देव आठवतो. तेव्हा लोक म्हणतात देवा धाव रे बाबा, आता कोण आहे तुझ्या वाचून आम्हाला या संकटातून तारणारा, आम्हाला वाचवणारा. म्हणजे अंगात आला ताप तेव्हा देव माझा बाप, अंगातून गेला ताप तेव्हा देवाच्या मी बापाचा बाप, अशी आपली स्थिती होते. महाराज सांगतात हा भक्त म्हणजे अर्थभक्त. दुसरा भक्त अतिर्थी. काही भक्त असे असतात भगवंताचं नामस्मरण करतात, कशा करता हो, श्रीमंत होण्याकरता, लक्ष्मी मातेची कृपा होण्याकरता, धनवान होण्याकरता त्याचं नामस्मरण करतात. हा झाला दुसऱ्या क्रमांकाचा भक्त. आणि तिसरा भक्त म्हणजे जिज्ञासू. देव जाणण्याकरिता जो देवाची भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त. आणि चौथ्या क्रमांकाचा ज्ञानी भक्त. महाराज सांगतात 4 प्रकारातील भक्तांपैकी मला जो भक्त आवडतो ना, भगवान परमात्मा सांगतात तो चौथ्या क्रमांकाचा ज्ञानी भक्त. देव सांगतात मला तो भक्त इतका आवडतो, इतका आवडतो, इतका आवडतो, त्या भक्तांवाचून मला दुसरं काहीच आवडत नाही. देव सांगतात मला स्वतःचं उत्तम घर आवडत नाही. भगवंतांनी आपली पत्नी लक्ष्मी पायाजवळ ठेवली, पुत्र ब्रह्मदेव नभीजवळ ठेवले, भक्त आणि ब्राह्मण छातीजवळ ठेवले, नवे नवे भक्तांच्या चपल्या डोक्यावर वाहिल्या. एवढे देवाला भक्त आवडतात. पण कोणते भक्त? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारुनी. महाराज सांगतात भक्त ऐसे तर नेमके कसे जाना की देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. देवा माझा देह गेला तरी चालेल, पण तुझ्यावरचा भाव माझा कमी नको हो देऊस. की देवा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. भगवंता तुझ्या नामामध्ये मला माझ्या देहाचा विसर पडू दे. असे भक्त महाराज आपल्याला जाणायला सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, नाथ बाबा, कबीर महाराज, अनेक संतांचे उदाहरण या ठिकाणी देता येतील. कबीर महाराजांच्या जीवनामध्ये काय भक्ती होती महाराज. कबीर महाराज आपल्या मुलाला नेहमी शिकवायचे, बाळा अरे संतांची या पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमाल असी बाळा, संतांची या पायी शरीर खर्चायला पाहिजे. संत जरी आपल्या घरी आले, संत येती घरातोची दिवाळी दसरा. पण कलियुगातली गोष्ट म्हणजे कशी झाली, संत येती घरांतोची दरवाजा खिडक्या बंद करा. कबीर महाराज आपल्या मुलाला शिकवणूक द्यायचे, बरं बाळा अरे संत जरी आपल्या घरी आले त्यांचा आदर करायला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. कबीर महाराजांच्या जीवनामध्ये काय तप होतं, काय सामर्थ्य होतं, काय भक्ती होती महाराज. जेव्हा कबीर महाराज रस्त्याने निघाले ना, चालता 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 एवढे भगवंताच्या भजनामध्ये लीन झाले होते. मागून एक कुत्रा आला, कबीर महाराजांच्या पायाला चावला, पण तरी कबीर महाराजांचं पायाकडे लक्ष नाही. पायाचं रक्त व्हायला लागलं, पाय रक्त बोंबाळ झाला. गलीतले लोक आवाज देतात, अहो कबीर महाराज तुमच्या पायाला म्हटले कुत्रं चावलं. तेव्हा कबीर महाराज खाली पायाकडे पाहतात, म्हटले कुत्रं चावलं, म्हणे माझं तर नाही लक्ष, कारण कुत्ता जानो और चमडा जानो. विठाला 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 असे अनेक भक्त झाले, अनेक संत झाले ज्यांनी भगवान परमात्मा करता स्वतःच्या देहाचा, परिवाराचा, प्रपंचाचा कसलाही विचार केला नाही. त्या भगवान परमात्मा करता आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. असे अनेक भक्तांचे उदाहरण आहेत महाराज. रामायणातला असा एक प्रसंग आहे, ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन चालला होता, आकाश मार्गाने घेऊन जात असताना त्या ठिकाणी जटायूंनी पाहिलं. जटायूंनी विचार केला हा अधर्मी आहे, पापी आहे, दुष्ट आहे, सीतेला घेऊन चालला, याला कुणीतरी अडवलं पाहिजे, याला कुणीतरी समजवलं पाहिजे, याला कुणीतरी विरोध केला पाहिजे. जटायूंनी रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला जटायूंचं सांगणं पटलं नाही. जटायूंचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये रावणाने जटायूंचे पंख कापले. जटायू जखमी अवस्थेमध्ये जंगलामध्ये पडलेले आहेत, पण जटायूंनी विचार केला की जोपर्यंत माझे प्रभू श्रीराम या मार्गाने येत नाही, मी माझ्या प्रभू श्रीरामांना हा निरोप देत नाही की सीतेला रावण घेऊन गेला, तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. प्राण कंठासी घेऊन जटायू जखमी अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि या ठिकाणी प्रभू श्रीराम माता सीतेचा शोध घेत 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 तिथपर्यंत आले. प्रभूंनी जटायूंची ती अवस्था बघितली, खूप वाईट वाटलं. प्रभूंनी विचारलं, काका कोण असा पापी होता, कोण असा दृष्ट होता ज्याने तुमच्यावरती प्रहार केला. जटायूंनी संपूर्ण घडलेला प्रकार कथन केला. प्रभूंना वाईट वाटलं. प्रभूंनी जटायूंचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. असं म्हणतात ना, मरणाऱ्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते. प्रभूंनी जटायूंचं डोकं आपल्या मांडीवर घेतल्याने विचारलं, काका तुमची अंतिम इच्छा काय आहे ती मला सांगा, मी ती पूर्ण करेल.
जटायूंना प्रभू काका का संबोधतात? कारण राजा दशरथ आणि जटायू परम मित्र होते. या नात्याने प्रभू म्हणतात, काका तुमची अंतिम इच्छा काय आहे ती मला सांगा, मी ती पूर्ण करेल. आता अंतिम इच्छा विचारल्यानंतर जटायूंनी प्रभू रायांना दिलेलं गोड उत्तर ऐका महाराज. जटायू सांगायला लागले, प्रभू एखादा व्यक्ती अधर्मी असेल, पापी असेल, दृष्ट असेल, पण त्याच्या मुखामध्ये जर मरते वेळी देवाचं नाव आलं ना, तो पापी असला तरी मुक्त होतो. ज्या करे राम मरत मुख आवा, आधमाऊ मुकुत कोई श्रुती गावा. प्रभू म्हणायला लागले, जटायू म्हणतात, प्रभू या ठिकाणी एखादा व्यक्ती पापी असेल पण मरते वेळेस त्याच्या मुखात देवाचं नाव आलं तरी तो मुक्त होतो. प्रभू माझ्या मुखामध्ये देवाचं नाव नाही, साक्षात देवाच्या मांडीवर मी देह सोडतोय. केवढं माझं भाग्य. अरे ज्या देवाची मांडी मरते वेळेस देवाच्या बापाला नाही मिळाली, राजा दशरथाला राम राम म्हणून देह सोडावा लागला, पण राम डोळ्याला दिसला नाही. ज्या प्रभूची मांडी प्रभूच्या बापाला नाही मिळाली, त्या मांडीवर देह मी सोडतोय, त्या प्रभूच्या समोर मी देह सोडतोय. सो समलोचन गोचर आगे, राखो देहनाथ घेई धागे. राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम. आणि अशा प्रकारे जटायूंनी प्रभूंना सांगितलं, प्रभू याच्यापेक्षा माझी अंतिम इच्छा दुसरी काहीच नाही. प्रभू मी धन्य झालो, मी धन्य झालो म्हणून प्रभूंच्या मांडीवर आपला देह सोडला. महाराज असे अनेक भक्त झाले ज्यांनी त्या भगवान परमात्मा करता आपला देह समर्पण केला, देह समर्पित केला. महाराज अशा भक्तांचे उदाहरण महाराज आपल्याला जाणायला सांगतात. का? कारण अशा भक्तांचे संतांचे विषय नेहमी काय असतात? विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. महाराज सांगतात संतांचा विषय नारायण झाला होता. संत निरोबाराय म्हणतात, विषय तो एक सकळांचा हरी आणि त्याच्या आवडीने आवडे इतरी. आम्हा सर्व संतांचा विषय नारायण झाला होता, श्रीहरी झाला होता, भगवान परमात्मा झाला होता. आणि आमच्या भगवान परमात्म्याला जे आवडतं ना तेच आम्हाला आवडतं. म्हणून का? संतांचा विषय नारायण झाला होता. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये ज्याचा विषय नारायण झाला असला त्याला व्यावहारिक जीवनातल्या 4 गोष्टी आवडत नाही. कोणत्या? जन धन माता आणि पिता. कुणाला आवडत नाही? ज्याचा विषय नारायण असला त्याला. म्हणून विषय संतांचा नारायण झाला होता, आपला देखील विषय नारायण झाला पाहिजे. विठ्ठल 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 विषय नारायण कुणाचा झाला होता? अहो ज्या वेळेस संतांच्या पोटी संतच जन्माला येतील किंवा सज्जनाच्या पोटी सज्जनच जन्माला येईल याची शाश्वती नाही, असं असताना दुर्जनाच्या पोटी सज्जन जन्माला आला कसा? कर्तबगारी बापाची नाही तर पुण्यही त्याच्या मातेची होती. अहो भगवंताच्या राक्षसी कुळामध्ये भगवंताचा भक्त जन्माला आला, त्याचं नाव प्रल्हाद. भक्त प्रल्हादाचा विषय नारायण झाला होता. महाराज भक्त प्रल्हाद आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना माता कयादूला इंद्र चोरून घेऊन चालला. नारदाने बघितलं, हे इंद्रा महान पतिव्रता श्री आहे, ती शाप देऊन भस्म करेल तुला, सोड तिला. असं म्हटल्यानंतर इंद्र घाबरला, कयादूला तिथंच सोडलं. सोडल्यानंतर कयादू नारदांच्या आश्रमामध्ये राहायला लागली. पण नारदांच्या आश्रमामध्ये रात्रंदिवस श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण, रात्रंदिवस नारायण नामाचा जय घोष आणि परिणाम त्या गर्भावरती झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. राक्षसी कुळामध्ये भगवंताचा भक्त जन्माला आला. महाराज ज्या वेळेस भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर 2-5 वर्षाचा झाला, हिरण्यकश्यपूने ठरवलं की आता आपल्या बाळाला, आपल्या मुलाला राक्षसी विद्या शिकवण्यासाठी गुरूंकडे पाठवावं. पाठवलं त्या मुलाला. पण हा मुलगा भक्त प्रल्हाद, त्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम असायचं. गुरूंकडे गेल्यानंतर राक्षसी विद्या न शिकता भक्त प्रल्हाद त्या आपल्या लहान लहान सवंगड्यांना घेऊन त्यांना म्हणतो, अरे काय ती राक्षसी विद्या शिकता? त्या भगवान परमात्म्याने एवढा सुंदर गोड असा आपल्याला नरदेह दिला, त्याचं भजन आपण करूया. भक्त प्रल्हाद त्या सवंगड्यांना घेऊन भगवंताचं भजन करत होता. संध्याकाळी जेव्हा भक्त प्रल्हाद घरी आला ना, वडिलांनी विचारावं, बाळा काय शिकवलं तुला तुझ्या गुरुजींनी दिवसभर? तेव्हा भक्त प्रल्हाद आपल्या पित्याला हिरण्यकश्यपूला सांगायला लागला, म्हटले बाबा माझ्या गुरुजींनी मला 9 प्रकारची भक्ती शिकवली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम.
आणि आपल्या लेकराच्या आपल्या मुलाच्या तोंडून आपल्या शत्रूचं नाव ऐकल्यानंतर हिरण्यकश्यपू इतका चिडला महाराज, इतका चिडला, अनेक प्रकारे त्याला त्रास दिला. गरम तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं, उंच डोंगरावरून खाली फेकलं, तरी भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताचं रक्षणच केलं. का? त्याचा विषय नारायण झाला होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांच्या जीवनातला असा एक प्रसंग आहे, ज्यावेळेस तुकोबारांकडे त्यांचे शालक आलेले होते. तुकोबारांनी जिजाबाईला सांगितलं, तुझा भाऊ आलेला आहे, छान प्रकारे जेवण बनव. असं म्हटल्यानंतर जिजाबाईला भावाचं नाव सांगितलं. आता कुठल्याही महिलांना आपलं माहेर चुकून आलं तर फार आनंद होत असतो. छान असं जेवण बनवलं भावासाठी. तुकोबाराई त्यांचे शालक दोघंजण जेवणासाठी बसले. बसल्यानंतर तुकोबाराने जेवण सुरू केलं. एकामागून एक घास, एकामागून एक घास, एकामागून एक घास. मात्र त्यांच्या शालकाने पहिला घास उचलला, दुसरा घास काही उचलला नाही, तसेच बसले. बऱ्याच वेळानंतर जिजाबाईचं लक्ष गेलं की यांचं जेवण होण्यात आलं ना आपला भाऊ तसाच बसलेला आहे, का जेवत नाही? जिजाबाईने विचारावं, अहो माझा भाऊ का जेवत नाही? तेव्हा तुकोबारांनी शेजारी पाहिलं, म्हणे हा जेवत नाही, का जेवत नाही? तुकोबाराई सांगायला लागले, अगं म्हटले मग तुमच्या दोघं भाऊ बहिणींचं काही वाद झाले असतील, भांडण झालं असेल म्हणून तो जेवत नसेल तुझ्या घरी. जिजाबाई सांगते तुकोबारांना, अहो तुम्हीच कारण सांगण्यापेक्षा तुम्ही त्याला विचारा ना तो का जेवत नाही ते. तेव्हा तुकोबारांचा शालक हळूचकरी सांगतो, स्वयंपाकामध्ये मीठच नाही. आता स्वयंपाकामध्ये मीठ नाही म्हटल्यानंतर जिजाबाई फार चिडल्या. हो, आपल्या पतींवर चिडल्या आणि म्हणायला लागल्या, का हो स्वयंपाकामध्ये मीठ नाही तरी सुद्धा तुम्ही एक घास देखील शिल्लक राहू दिला नाही. अहो माझा भाऊ जेवला नाही ना. मग त्यावेळेस तुकोबाराई सांगायला लागले, अगं जिजे तू एवढे दिवस माझ्याबरोबर राहिलीस पण तू अजून मला ओळखलं नाहीस. अगं जिजे मी रोज काय खातो, काय पितो, कुठे राहतो, कसा राहतो हे माझं मला कळत नाही ग. आणि तुझ्या स्वयंपाकामध्ये मीठ नाही हे मला कसं कळणार? दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी असे दैवत. का? तुकोबारायांचा विषय नारायण झाला होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याचा विषय नारायण असला त्याला व्यवहारिक जीवनातला जन धन माता आणि पिता आवडत नाही. तुकोबारायांना जन का आवडत नाही? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जन दो तोंडी रहा सावध. मला जग काही आवडत नाही, जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत म्हणून मला हे जग आवडत नाही. ठीक आहे तुकोबाराय, तुम्हाला जन आवडत नाही, धन का आवडत नाही? तुकोबाराय सांगायला लागले, मला धन आवडत नाही. का? तुका म्हणे धन, धनासाठी भीती प्राण. या धनासाठी भाऊ भावाचा वैरी होतो, या धनासाठी बाप मुलाचा वैरी होतो, या धनासाठी शेजार शेजाऱ्याचा वैरी होतो. का? या धनासाठी. एवढं हे धन वाईट आहे. म्हणून या ठिकाणी धनाला सर्वश्रेष्ठ मानू नका, त्या भगवान परमात्म्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि एवढं सांगून जरी आपण त्या पैशालाच मोठं मानलं, भगवान परमात्म्याकडे दुर्लक्ष केलं, लक्षात ठेवा एक दिवस या संसाराच्या चक्कीत आपलं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, ज्या वेळेस कबीर महाराज रस्त्याने निघाले, चालता 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 रस्त्यावर एक बाई ओट्यावर जात्यामध्ये दळण दळताना कबीर महाराजांना दिसली. कबीर महाराजांनी त्या बाईकडे, त्या जात्याकडे पाहिलं आणि कबीर महाराज जात्याकडे पाहून रडायला लागले. बरेच लोक यायचे आणि विचारायचे, का हो कबीर महाराज तुम्ही का रडतात? तुमचं रडण्याचं कारण काय? कबीर महाराज कुणालाच रडण्याचं कारण सांगत नव्हते, फक्त रडत होते. समोरून कमाल आला. कमालाने विचारावं, बाबा का रडतात तुम्ही? मग तेव्हा कबीर महाराज आपल्या मुलाला कमालाला सांगायला लागले, बाळा अरे त्या जात्याकडे बघ, त्या जात्यामध्ये ज्याप्रमाणे त्या दाण्यांचं पीठ होत आहे ना, त्याचप्रमाणे एक दिवस संसाराच्या चक्कीत या जगाचं पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. याचा विचार करून मला रडायला येते बाळा. पण कमालाने आपल्या बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही त्या जात्याकडे व्यवस्थित निरीक्षण करा, त्या जात्यामध्ये सर्व्याचं दाण्यांचं पीठ झालेलं नाही. चलती चक्की देख के हसा कमाल ठटाया और कील सहारे जो रहा उसका बाल भी न बाका होय. कमाल सांगतो, बाबा त्या जात्याकडे व्यवस्थित बघा, त्या जात्यामध्ये सर्वच दाण्यांचं पीठ झालेलं नाही. जे दाणे खुंटाला धरून बसले आहेत ना, ते दाणे मात्र सुरक्षित आहेत. त्याच प्रकारे या कलियुगामध्ये जो भगवान परमात्म्याच्या भगवंताच्या नामाचा खुंटा धरून बसला, त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि ज्याने पैसाच मोठा मानला, त्याचं एक दिवस या संसाराच्या चक्कीत पीठ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता. आता जनधन का आवडत नाही हे आपण बघितलं, पण तुकोबारायांना आता माता आणि पिता का आवडत नाही? हाच प्रश्न साधकाने तुकोबारायांना केला. का हो तुकोबाराय, तुम्हाला माता पिता आवडत नाही? अहो ज्या मात्या पित्याच्या सेवेच्या जोरावर भक्त पुंडलिकाने भगवान परमात्म्यांना विटेच्या 2 तुकड्यांवरती उभं केलं, तो भक्त पुंडलिका
होता पापी आणि दृष्ट, मात्या पित्याची केली सेवा, झाले पाप सारे नष्ट, भक्ती पाहुणी भक्ताला, विठाला विठाला विठाला. साधक म्हणतात, तुकोबारे तुम्हाला माता पिता का आवडत नाही? अहो, ज्या माता पित्याच्या सेवेच्या जोरावर भक्त पुंडलिकाने भगवान परमात्म्यांना विटेच्या 2 तुकड्यांवरती उभं केलं, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, माता पित्याची केली सेवा, झाले पाप सारे नष्ट. त्याची माता पित्याची सेवा पाहून भगवान परमात्म्याला पंढरपुराला यावं लागलं. पंढरपुराला एवढं महत्व प्राप्त झालं. का झालं? त्याची माते पित्याची सेवा पाहून ना. धन्य पुंडलिका बहु बरे केले, निदान आणिले पंढरीये. माते पित्याच्या सेवेमुळे पंढरपुराला एवढं महत्व प्राप्त झालं. तुम्ही म्हणतात मला माता पिता आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात साधकाला, बाबा रे तुझा प्रश्न एकदम उचित आहे, बरोबर आहे. मला माता पिता आवडत नाही, पण मला कसे माता पिता आवडत नाही? अरे ज्या मातेने स्वतःच्या मुलासाठी सावत्र मुलाला 14 वर्ष वनवासाला पाठवलं, अशी कैकई सारखी माता मला आवडत नाही. मला पिता कशा आवडत नाही? अरे ज्या पित्याने भगवंताचा, आपला मुलगा भगवंताचा भक्त होता म्हणून त्याला एवढा त्रास दिला, अशी हिरण्यकश्यपू सारखी पिता मला आवडत नाही. साधक सांगायला लागला, महाराज ठीक आहे, तुम्हाला जर व्यावहारिक जीवनातलं जन धन माता आणि पिता आवडत नाही, मग ज्या वेळेस तुमच्यावरती निर्वाणीचा प्रसंग येईल त्यावेळेस तुम्ही काय करणार? महाराज सांगतात, त्यावेळेस मला काळजी करायची गरज नाही. त्यावेळेस माझ्याकरता माझा भगवान परमात्मा आहे ना, मागे आणि पुढे धावून जाणार आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळे पडू नये दिली. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरिता मागे आणि पुढे धावून आपल्या भक्ताचं या ठिकाणी रक्षण करत असतो. कुठल्याही प्रकारचं संकट तो भगवान परमात्मा आपल्या भक्तावर येऊ देत नाही. कोणत्या भक्ताचं? ज्या भक्ताचा विषय नारायण असला त्या भक्ताचं. म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं गोड असं भजन करूया. विठोबा तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. म्हणून महाराज सांगतात, सत्य कर्म करा, चांगलं कर्म करा, दान धर्म करा. कारण आपलं कर्म जर चांगलं असेल, महाराज मोठं गोड सांगतात, कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, और मन तेरा सच्चा है तो घर में मथुरा काशी है. कर्म जरी चांगलं असलं, आपली किस्मत आपली दासी आहे. आपलं मन जर चांगलं असलं, गरज नाही कुठे तीर्थाला जायची, आपल्या घरातच मथुरा काशी आहे. तुम्ही म्हणाल ताई मथुरा काशी म्हणजे? महाराज गोड सांगतात, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. जगातले सगळ्यात मोठे देव म्हणजे तुमची आई देव आहे, तुमचे वडील देव आहेत. आई वडिलांची सेवा करा. म्हातारपणे आपल्या बोलल्याने त्यांचं अंत करून दुखवलं जाईल असं त्यांना बोलू नका. चांगलं कर्म करा, दान धर्म करा. तुम्ही म्हणाल ताई सत्यकर्म 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 म्हणजे नेमकं कुठलं सत्यकर्म करायचं? सत्यकर्माचे अनेक उदाहरणं आहेत या ठिकाणी. म्हणून सत्यकर्म जर आपण करू शकत नाही ना, जो कोणी चांगलं करतोय, जो कोणी दुसऱ्याचं भलं करतोय, त्याला भय तरी दाखवू नका. कारण महाराज सांगतात, घातली या भय नरका जाणे. आता सत्यकर्माचे अनेक उदाहरणं आहेत या ठिकाणी. समजा एखाद्या गरीबाच्या मुलाला चांगली मुलगी भेटली, पैसेवाल्याची मुलगी भेटली. आता लग्न हे सुद्धा एक सत्यकर्मच आहे, पवित्र बंधनच आहे. 2 जीवांना एकत्र आणण्याचं पवित्र माध्यम आहे. लग्न केल्याशिवाय स्त्री किंवा पुरुष एकत्र येऊ शकत नाही, संसार करू शकत नाही. त्याकरिता लग्न हे पवित्र बंधन आहे. अशा पवित्र बंधनाला सुद्धा काही लोक भय दाखवतात. समजा एखाद्या गरीबाच्या मुलाला चांगली मुलगी भेटली, पैसेवाल्याची मुलगी भेटली, लोक लगेच उलट बोलतील. म्हणे का हो, काय बघून दिलं तुम्ही त्या मुलाला? काय आहे त्याच्याकडे? तो तर टेम्पररीच आहे. अरे स्वतः करत नाही ना, लोक करताय, त्यांना भय तरी दाखवू नका. जर तसं केलं तुम्ही, मनाने सांगत नाही, तुकोबारायांचा प्रमाण आहे, घातली या भय नरका जाणे. तुका म्हणे सत्य भावे साया, तुका म्हणे सत्य भावे साया, तुका म्हणे सत्य
सत्यकर्म व्हावे साय घातली या भय नरका जाणे. म्हणून सत्यकर्म या ठिकाणी आपण नाही करू शकत. जो करतोय त्याला भय तरी दाखवू नका. म्हणून महाराज सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुणे. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. तू का म्हणे सत्यकर्मा भावे साय घातली या भय नरका जाणे. म्हणून माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या भगवान परमात्म्याची साधू संतांची या ठिकाणी कृपा. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. लेले पुरे वेडे पुरे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकाऱ्या पुरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बावळे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. बोलो रे भाई सब संत की जय.